चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीतील प्रकरण नंबर 3 युरोपातील प्रबोधनाचे युग हे अभ्यासणार आहोत. आज युरोप खंड अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे, पण मध्ययुगीन युरोपातील समाज मागासलेल्या अवस्थेत होता. समाजावर धर्मगुरूंचा प्रभाव होता. ते जे सांगतील ते लोकांना मान्य करावे लागे. धर्मगुरूंची प्रवचने हे लोकांचे ज्ञान मिळवण्याचे प्रमुख साधन होते. धर्मगुरूंप्रमाणे राजघराण्यातील लोक व सरदार उमराव यांनाही समाजात महत्त्व असे. पुढील मुद्दा प्रबोधन. युरोपातील ही स्थिती हळूहळू बदलू लागली, कारण युरोपात पुढील काळात वैचारिक जागृती घडून आली. धर्मगुरू, सरदार, उमराव यांच्या इतकेच सामान्य माणसाच्या भावभावनांनाही महत्त्व आहे. तसेच प्रत्येक माणसाला एक व्यक्ती म्हणून मूल्य आहे ही जाणीव झाली. बुद्धीला पटेल तेच मान्य करावे हा विचार लोकांना समजला. या वैचारिक जागृतीला प्रबोधन असे म्हणतात. विविध कारणांमुळे युरोपात प्रबोधन घडून आले. पुढील मुद्दा छपाई यंत्राचा शोध. इसवी सन 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला. तोपर्यंत हस्तलिखित पुस्तकेच होती. ती सर्वांना वाचायला मिळणे शक्य नव्हते. शिवाय ती लॅटिन किंवा ग्रीक भाषेत असत. सर्वसामान्य लोकांना या भाषा समजत नसत. छापण्याच्या कलेमुळे लोकांच्या भाषेत लिहिलेली पुस्तके अनेक लोकांना वाचता येण्याची सोय झाली. पुढील मुद्दा नवे साहित्य, नवे विचार. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका, असे रॉजर बेकन यांनी सांगितले. या ठिकाणी आपल्याला दिसतंय त्यांचं चित्र आहे. या ठिकाणी रॉजर बेकन यांनी काय सांगितले? स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका. इटालियन कवी डांटे यांनी डिव्हाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ लिहिला. या काव्यग्रंथात माणसाच्या भावनांचे वर्णन केले आहे. शेक्सपियर या इंग्रजी लेखकाने माणसाच्या मनातील राग, लोभ, प्रेम या भावनांवर आधारित कथा आपल्या नाटकांमधून रंगवल्या आहेत. पुढील मुद्दा कला क्षेत्रांमधील बदल. चित्रकला, मूर्तिकला या क्षेत्रातही नव्या प्रकारच्या विषयांचे चित्रण केले गेले. लिओनार्डो द विन्सी याने मोनालिसा या चित्रात एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे अप्रतिम चित्रण केले आहे. यापूर्वीच्या काळात सामान्य माणूस चित्रकलेचा विषयच होऊ शकत नव्हता. फक्त धर्मकथांवर आधारलेलीच चित्रे काढली जात. या ठिकाणी मोनालिसा यांचं चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. हे चित्र कोणी रंगवलेलं होतं, कोणी तयार केलेलं होतं? लिओनार्डो द विन्सी या जगप्रसिद्ध चित्रकाराने. पुढील मुद्दा विज्ञानातील प्रगती. कोपर्निकस, गॅलिलिओ, हॅले यांसारख्या खगोलशास्त्रज्ञांच्या शोधामुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ग्रहणे आणि धूमकेतू हे आपल्यावर संकटे आणतात इत्यादी समज पूर्णपणे खोटे आहेत हे माणसाला समजले. प्रयोगशीलतेवर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे खगोलशास्त्राप्रमाणेच पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादी विषयांमध्ये अनेक नवे शोध लागण्यास सुरुवात झाली. भौगोलिक शोध. लांबचा प्रवास करू शकतील अशी जहाजे तयार करण्याचे ज्ञान प्रबोधन युगात प्राप्त झाले. अचूक नकाशे बनवण्याचे शास्त्रही अवगत झाले. होकायंत्राची माहिती झाली. या प्रगतीमुळे नवे भूप्रदेश शोधण्याच्या चळवळीला युरोपात चालना मिळाली. आशियातून युरोपकडे जाण्याचा एकच व्यापारी मार्ग तोपर्यंत माहीत होता. हा खुष्कीचा मार्ग कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आताचे इस्तंबूल या शहरातून जात होता. खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा मार्ग. इसवी सन 1453मध्ये तुर्की लोकांनी हे शहर रोमन सम्राटाकडून जिंकून घेतले. त्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली. नौकानयनशास्त्रातील प्रगतीमुळे युरोपातील अनेक धाडसी खलाशांनी जगातील नवे प्रदेश शोधून काढण्याच्या मोहिमा हाती घेतल्या. कोलंबस, अमेरिगो व्हेस्पुसी, वास्को द गामा, फर्डिनंड मॅगेलन इत्यादी खलाशांचा त्यात समावेश होता. या मोहिमांमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. भारत व पूर्वेकडील अन्य देशांकडे जाण्याचे नवे सागरी मार्ग माहीत झाले. धर्मसुधारणा चळवळ.
प्रबोधनामुळे धर्मगुरूंच्या व पोपच्या अधिकारांना आव्हान मिळाले. हस, इरॅस्मस, मार्टिन ल्युथर यासारख्या विचारवंतांनी धर्मगुरूंच्या अन्यायकारक आज्ञा लोकांनी मानू नयेत अशी शिकवण दिली. या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत असेल, हे महान एक विचारवंत होते मार्टिन ल्युथर किंग. पुढे, बायबल हा धर्मग्रंथ वाचून लोक स्वतःच धर्माज्ञांचा अर्थ लावू शकतात, त्यासाठी धर्मगुरूंची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या विचारांचे वारे युरोपात वाहू लागले. आधुनिक काळात युरोपात घडून आलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय बदलांची सुरुवात प्रबोधन युगात झाली.